हरे कृष्ण मित्रांनो, आज आईने बनवले आहे मस्त असे गरमागरम डोसे। हे बघा, चहा आणि डोसे। तुम्हाला तर माहिती आहे की मी चहा आणि चपाती खातोच। पण मित्रांनो, चहा आणि डोश्याचा जो कॉम्बिनेशन आहे खूपच मस्त आहे। तशा प्रकारे चहा आणि चपाती मला खूप आवडते आणि तशाच प्रकारे डोसा आणि चहा ह्याचं सुद्धा कॉम्बिनेशन खूपच मस्त आहे। एकदा तुम्ही ट्राय करून बघा घरी आणि मला कमेंट करून सांगा की डोसे आणि चहा कसे लागले ते, है की नाही? कारण मी तर लहानपणापासून डोसा आणि चहा खातो। हो, चटणी बनवायला किती टाइम लागतो? चटणी बनवायची, हो ना। सांबार वगैरे नाश्त्यासाठी सांबार वगैरे बनवायची काही गरज नाही, चटणी आणि डोसा। आता सकाळचे वाजलेत 7:30, त्याच्यामुळे मी चहा आणि डोसा खातोय। आता 10 वाजेपर्यंत एकदा चटणी सोबत डोसा खायचा, है की नाही? माझा आज गुरुवार आहे, आता साबुदाण्याची खिचडी बनवा। तुला माहितच नव्हतं ना आज गुरुवार आहे? होतं माहिती। मग का डोसे बनवले आज? बनवली तुझ्यासाठी। खोटं नको बोलू, तुला माहितच नव्हतं आज गुरुवार आहे। अरे असंच होतं, मग भिजवताना आज गुरुवार आहे, आज एकादशी आहे, आज तिकडे जायचंय, आज इकडे जायचंय, मग बनवायला होतच नाही। त्यापेक्षा मला बनवून टाकलं। या मित्रांनो, चहा आणि डोसे मजा घेऊया आपण मस्त छान। नको आता, मला बस झालं। सकाळचा मस्त पैकी ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी पण फ्रेश झालो आणि दोन्ही पण दुकानं उघडले आणि आपला मित्र आकाश आगवाने त्याचा फोन आला होता की तो लातूरला आलेला आहे आजच सकाळी, कारण की त्याच्या भावाच्या मुलीचा वाढदिवस आहे आज। मला फोन केला होता त्यांनी की संध्याकाळी घरी ये, वाढदिवसाचं आज आपण केक वगैरे कापूया छानपैकी असा। तर आज संध्याकाळी आपल्याला जायचं आहे त्याच्या घरी अक्षयच्या मुलीचा वाढदिवस साजरा करायला। बघूया दुपारचं आई काय करणार आहे ते। तर मित्रांनो, बघितलं सकाळी चहासोबत गरमागरम डोसे मी खाल्ले आणि आईने फक्त चहा घेतला कारण की आज आहे आईचा गुरुवार उपवास। तर आता वाजलेले आहेत दुपारचे 12 आणि आता दुपारचे 12 वाजले आहेत आणि आई आहे किचनमध्ये। चला तर बघूया आई काय करते किचनमध्ये। काय आहे आई आज? साबुदाण्याची खिचडी। अच्छा, गरमागरम साबुदाण्याची खिचडी आणि दही खाताना दाखव। आणि आता मस्तपैकी गरमागरम साबुदाणा खाऊया आपण, साबुदाणा खिचडी। हे बघा, गरमागरम शाबू खिचडी आणि स्पेशल आईच्या हातची दही आणि एक शेंगदाणे आणि हे शेंगदाणे, थंडा थंडा पाणी। अशा प्रकारे आहे आज आपली दुपारची साबुदाणा खिचडी। म्हणायला आहे फक्त साबुदाणा, पण सोबत बघा किती काय काय वस्तू आहेत खाण्यासाठी। शेंगदाणे, दही आणि साबुदाणा। या मित्रांनो, तुम्ही पण गरमागरम साबुदाणा खिचडी खायला। आला आहे आकाश मला घ्यायला आणि आता मी चाललो आहे त्याच्यासोबत। चलो। आणि पलीकडचं दुकान मी केलं आहे बंद, एक दुकान आहे चालू। आई घरातून CCTV मध्ये लक्ष ठेवेल दुकानामध्ये। चलो। आता आपण आलो आहे
आगोनेच्या घरी सगळ्यात वरती जो फ्लोर आहे तो आहे. दिसतंय ना, आकाशची आई उभी आहे वरती. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. हा रुसली आज. काय गिफ्ट आणलं का नाही काय पप्पानी? हा चला तर बघूयात अक्षयने कशा प्रकारे रूम सजवली आहे ते श्लोकाच्या वाढदिवसासाठी. हे बघा श्लोकासाठी खूप छान छान असे गिफ्ट पण येत आहेत सगळे घेऊन. हाय. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear my friend. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Shloka. Happy birthday to you. इकडे बघ. लो. श्लोकाच्या वाढदिवसासाठी खूप छान छान असे गिफ्ट आणले सगळ्यांनी. खूप मस्त. आणि वाढदिवस साजरा करून झाल्यानंतर मी आलो परत घरी आणि आई बसली होती दुकानाच्या बाहेर माझी वाट बघत. कारण की मी आल्यानंतर दुकान बंद करतो म्हणून सांगितलं होतं आईला. तर गाडी आतमध्ये घेऊया आणि दुकानं दोन्ही पण वडून बंद करून घेऊया. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.